CJP प्रोटेस्टमधील सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन होतं ते आंदोलन कशाचं होतं आणि त्यांना काल पोलिसांनी उचलून दवाखान्यामध्ये नेऊन भरती केलं. तो आदेश सरकारचा नव्हता, तो आदेश हा कोर्टाचा होता. मित्रांनो, याच्या माध्यमातून काही 4 ते 5 प्रश्न त्याचे उत्तरं बाहेर आलेत आणि 5 प्रकारचे नेरेटिव्ह मी आपल्यासमोर आज एक्सपोज करणार आहे. मित्रांनो नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. काल पांढऱ्या चादरी आणल्या आणि चादरी ह्या सोनम वांगचुकच्या बाजूला पसरवून त्यांना उचलून दवाखान्यात घेऊन गेलं आणि यावरती ते दिपके आणि त्यांची पत्नी म्हणजेच वांगचुकची पत्नी यांचं म्हणणं असं होतं की जो काय झालं आहे ते हे प्रोटेस्ट यांनी बंद पाडलं आहे आणि हे बंद पाडून त्यांना दवाखान्यात घेऊन गेलं आहे. म्हणजे ह्या दोघांना आणि ह्या आंदोलनकर्त्यांना सगळ्यांना सोनम वांगचुकला संपवण्याचा त्यांचा डाव होता. त्याने तो प्रयत्न केला. इथं सोनम वांगचुक स्टेजवरती राहावा आणि तो मरून जावा हेच यांना वाटत होतं. तुम्हाला शेवटपर्यंत कळून जाईल. आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारतो. हे आंदोलन होतं कशाचं? हे आंदोलन होतं नीट परीक्षेच्या विरोधामध्ये. तो पेपर फुटला, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, यावरती हे आंदोलन होतं. पण या आंदोलनामध्ये कोण कोण आले होते? तुम्ही सगळ्यांनी ते अप्रतिम व्हिडिओ बघितलेले आहेत. नाचणारे, हात हलवणारे, टाळ्या वाजवणारे, त्या ठिकाणी शाहीन बागवाले हे पण आले होते. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. मग हे आंदोलन विद्यार्थ्याकरता होतं का? इथं हा एक प्रश्न जनतेला पडला होता. दुसरा, आंदोलन कुणाचे होते? विद्यार्थ्याचे की राजकीय? तर आंदोलन हे विद्यार्थ्याचे असेल तर विद्यार्थ्याचे पालक विद्यार्थी का आले नाहीत? तिथं बाकी सगळे वामपंथी, लेफ्टिस्ट, हिंदू विरोधी हे लोक त्या स्टेजवरती काय करत होते? याचंही उत्तर पूर्ण भारताला मिळालेलं आहे. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सरकारने हिरावून घेतला नाही आणि या सगळ्यामध्ये सरकारनं कुठंही हस्तक्षेप केला नाही. सोनम वांगचुकला दवाखान्यात नेण्याचा निर्णय हा कोर्टाचा होता आणि तो ऑर्डर पोलिसांना पार पाडली. यामध्ये सरकारचं काहीही इंटरफेअर नाही. आंदोलन नीटसाठी होतं, पण त्याच स्टेजवरती रामाला बदनाम करण्यात आलं. ज्या लोकांनी भारताला बदनाम केले ते लोक स्टेजवरती आले आणि ज्या लोक काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे म्हणणारे तिथं स्टेजवर येऊन आपले शहाणपण पाजून गेले. नेमकं हे आंदोलन का होतं हा प्रश्न मला सुद्धा आता पडलेला आहे आणि हा प्रश्न पूर्ण भारताला पडला आहे मित्रांनो. आणि तिसरा प्रश्न होता, वेगवेगळ्या पार्ट्या वेगवेगळे मुद्दे घेऊन नेहमी सरकारच्या विरोधामध्ये येते. आता यांच्याकडे दुसरा पर्यायच कुठला उरला नाही. ज्या उरल्या सुरल्या पार्ट्या आहेत, या उरल्या सुरल्या पार्ट्या आणि आता एक नवीन आलेली ही कॉकरोच पार्टी, आता म्हणजे मुखवटे वेगळे वेगळे आहेत. यांचं काम आणि षडयंत्र तेच आहे. भारताला बदनाम करणं, हिंदूंना बदनाम करणं. आणि सोनमच्या माध्यमातून हे यांनी एक असा मोठा डाव आखला होता. त्याची तारीख वारंवार हे 20 जुलै सांगत होते. ज्या क्षणी सोनम वांगचुकला पोलिसांनी दवाखान्यात घेऊन गेलं त्यानंतर अभिजित दिपकेने लगेच एक घोषणा केली की आता आम्हाला राजीनामा हा मोदींचा पाहिजे, प्रधानचा नाही, आणि आता उपोषण मी करणार. काही दिवसापूर्वी हाच म्हणायचा की मी उपोषण करू शकत नाही, मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे यांची जी बुरखी चेहरे आहेत हे आपोआप मित्रांनो गळून पडत आहेतच. पण हे आता सगळ्या वामपंथीयांचा एक चेहरा म्हणून कॉक्रोचेस म्हणजे जे झुरळं पुढे आलेत. आपले आईवडील आपल्याला वाघासारखं सांभाळतात, वाघ म्हणतात, पण ह्या नालायक लोकांना झुरळं का हो वाटलं हे त्यांनाच माहिती आहे. आणि आता हे सगळ्या गोष्टी बघितल्या की एक मनाला प्रश्न पडला मित्रांनो,
आंदोलन होतं नीटसाठी, आंदोलन होतं नीटच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये. शासनानं चूक सुधारले. हे बघा, शासन कुणाचंही असो, चुका होतात, पण ते चूक किती पटीने तुम्ही दुरुस्त करता हे महत्त्वाचं असतं. भाजपनं हे चूक लगेच दुरुस्ती केली, त्या लोकांवरती कार्यवाही करण्यात आली आणि नीटची परीक्षा ही एअरफोर्सच्या देखरेखीखाली ही करून आणली गेली आणि हे परीक्षा यशस्वी संपन्न झाली आणि याचा निकाल पण लागला आहे. म्हणजे ज्या परीक्षाकरता हे आंदोलन छेडलं होतं ते परीक्षा झाली, त्या सगळ्या आरोपीवर गुन्हे दाखल झाले, ते सर्व आरोपी अटक आहेत. परीक्षा यशस्वी पार पडली, निकाल आला. निकाल हा निरपेक्ष होता. ज्यांनी अभ्यास केला आहे ते या ठिकाणी त्यांना यश आलं आणि जे यांच्या भरोश्यावरती होते त्यांना अपयश आलं. मग आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, चुका दुरुस्त झाल्या. मग तरीही आता यांना 20 तारखेला आंदोलन करायचं आहे. याच्या मागं काहीतरी मोठं षडयंत्र आहे मित्रांनो. 20 तारखेला काहीही होऊ शकतं आणि हे वामपंथी काहीही घडवून आणू शकतात. यांना कुठल्या परीक्षेचं कुणाचं काहीच पडलं नाही. जर या सगळ्यांचं पडलं असतं तर यांच्या आंदोलनामध्ये हा राजकीय सपोर्ट यांना भेटला नसता. जे लोक मंचावरती आले हे सगळे लोक कुठल्या विचारसरणीशी संबंधित होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं हे जे काही आंदोलन आहे, बघा, सोनम वांगचुकनं हे आंदोलन जे चालू केलं होतं, जे उपोषण केलं होतं, याच्या माध्यमातून ह्या सगळ्या लोकांचे खरे चेहरे समोर आले. हे लोक फक्त सरकारला दोष देण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात हे यातून उघड स्पष्ट झाले मित्रांनो. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.